गरमागरम इडली किंवा कुरकुरीत डोसा सोबत जर हे असं घट्ट चवदार आणि मस्त वाफाळलेलं सांबर असेल ना, तर बेत एकदम कडक होतो. तर आज आपण बनवतोय हॉटेल स्टाईल सांबर. चला तर मग सुरुवात करूयात. तर सर्वात आधी ताटात बघा आपण काय काय घेतलंय. इथे आहे शिमला मिरची, टोमॅटो, बटाटा, फ्लावर आणि दुधी भोपळा. सांबारमध्ये या भाज्यांचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. तुम्ही या शेवग्याच्या शेवगासुद्धा ॲड करू शकता. आत्ता कुकरमध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि थोडे हिरवे पांढरे वाटाणे घेऊन मस्त स्वच्छ धुवून घ्या. डाळ धुतल्यावर त्यात चिरलेल्या सगळ्या भाज्या आणि पाणी घालून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यावर उघडा आणि एका स्मॅशरने हे सगळं सारण मस्त स्मॅश करून घ्या. यामुळे आपल्या सांबारला मस्त दाटपणा आणि एकजीव टेक्स्चर येईल. आता एका पातेल्यात तेल गरम करा. तेल थोडं जास्त घ्या म्हणजे तरी छान येते. त्यात जिरे, मोहरी, हिंग आणि सांबारची टेस्ट वाढवणारे 1 चमचा मेथी दाणे टाका. सोबत फ्रेश आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घालून मस्त खमंग परतून घ्या. यात कांदा घालून लालसर होईपर्यंत फ्राय करा. मग टाका हळद, जिरे धना पावडर, भरपूर एव्हरेस्ट सांबार मसाला आणि घरचा साठवणीचा तिखट मसाला. सगळे मसाले तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे आहेत. आता यात कुकरमधलं स्मॅश केलेलं सारण ओता आणि हवा तितका पातळपणा आणण्यासाठी पाणी ॲड करा. चवीनुसार मीठ, चव बॅलन्स करायला 1 ते 2 चमचे साखर घाला. वरून अजून थोडा सांबार मसाला घालून मिक्स करा आणि भरपूर ताजी कोथिंबीर घाला. आता सांबारला 5 ते 10 मिनिट छान उकळू द्या आणि बघा आपलं गरमागरम झणझणीत सांबार एकदम तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, नवीन व्हिडिओ अपडेट्स मिस नको व्हायला म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसोबत परत एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.